दोस्तों नमस्कार, मी संतोष आंबवकर. कोकण गट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. आश्चर्य वाटलं ना? हो, कारण नेहमी सिनेमा गल्लीवर असणारा मी आज कोकण गट्ट्यामध्ये कसा? म्हणजे ही सिनेमा गल्ली आहे, खाऊ गल्ली आहे. तर मित्रांनो, सिनेमा गल्ली आणि खाऊ गल्ली असा एक वेगळा मेळ आज आहे. आज ती येते, भेटूया आपण तिला. दोस्तों नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सिनेमा गल्लीमध्ये. मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आज आपण मालाडच्या कोकण कट्टामध्ये आलेलो आहोत. कोकण कट्टा म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खाणारे असा किंवा व्हेज खाणारे असा, पण तुमच्यासाठी एक वेगळी मेजवानी आहे. आज सिनेमा गल्लीमध्ये आपण कोकण कट्ट्यामध्ये तिला भेटायला आलेलो आहोत. अर्थात ही ती कोण हे अजूनही गुपित आहे, मान्य आहे, पण थोड्या वेळात ती तुम्हाला दिसेलच. पण तिच्याबद्दल जर सांगायचं झालं तर साधारणतः 1 ते 1.5 वर्षापूर्वी तिला भेटलो आणि तेव्हापासून तिचा पाठलाग करतोय आणि सातत्याने विचारण्याचा प्रयत्न करतोय की केव्हा तू भेटणार आहेस, केव्हा तू गप्पा मारणार आहेस आमच्या बरोबर. पण ती एवढी बिझी होती एवढ्या काळामध्ये की आपण तिच्याबरोबर गप्पा मारू शकलो नाही. पण आज अचानक तो योग चालून आलाय आणि आपण तिला रोज भेटत असतो एका मालिकेतून छोट्या पडद्यावर. आणि तिची भूमिका आहे ACP हवालदार. या तर आपण भेटूया अभिनेत्री अश्विनी कासारीला आपल्या सिनेमा गल्लीमध्ये. अश्विनी, तुझं खूप खूप स्वागत आहे. बरं, कोकण गट्ट्याला तुझं कधी याच्यापूर्वी येणं झालंय का? नाही, येणं नव्हतं झालं, पण मी खूप ऐकलं होतं. कारण मी नुकतंच नवीन जागी शिफ्ट झाले, पण त्याआधी मी इकडे मालाडमध्येच राहत होते ऑर्लेन्स. आणि माझं फिश प्रेम, माझं जे माशांवरचं प्रेम आहे ते खूपच माझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यांनीच हे मला सजेस्ट केलं होतं की तुला जर उत्कृष्ट असं जेवायचं असेल तू कोकण कट्टाला जाच आवडतो. पण तो योग नव्हता जोडणार. मला वाटतं आपणच येणार होतो म्हणून काही. अगदी बरोबर. बहुधा असं होतं की ती डिश आज तुझी वाट बघणार होती म्हणून वर्षभर तू मला टाळत होतीस. याच्यासाठी मी खूप खूप मनापासून माफी मागते, कारण हे खरं पहिली तर गोष्ट. पण मला स्वतःला इच्छा होती, कारण माझ्या काही मित्रमैत्रिणींनी तुमच्या सोबत इंटरव्ह्यूज त्यांचे तुम्ही घेतलेत आणि त्यांनी ते केलेत. आणि त्या प्रत्येकाने आवर्जून हे सांगितलंय की खूप छान इंटरव्ह्यू होतो. थँक्यू. आणि खूप छान इंटरव्ह्यू म्हणजे फक्त तुमच्या फॉर असतो असं नाही. तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला खरोखर आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असतं, त्या सगळ्या गोष्टी आवर्जून बोलल्या जातात. अगदी. आमचा सिनेमा गल्लीवरचा दर्शक आहे हा खूप सावध आहे आणि प्रत्येक वेळी तो बघत असतो की कोण काय बोलतोय आणि आम्हाला त्याचे अभिप्राय सातत्याने घेत असतात. आतली बातमी आमच्याकडे अशी आहे की घरामध्ये तू नॉनव्हेज खात नाहीस आणि बाहेर चोरून खातेस. हेही खरं आहे, तुमच्याकडच्या सगळ्या बातम्या खऱ्या आहेत. माझ्या घरी नॉनव्हेज बनत नाही, माझ्या घरी नॉनव्हेज खात नाही. पण अशी काही रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. मी एकतर एकत्र कुटुंबात राहते. आम्ही 15 जण आजही एकत्र राहतो. बदलापूरला आमचं मोठं कुटुंब आहे, मोठं घर आहे. पण सगळे म्हणजे माझ्या आधीचे आमचे सगळे आजी आजोबांपासून त्याच्याही आधीपासून आमच्याकडे खातच नाही नॉनव्हेज. त्यानंतर काही वेळा अंड्यासाठीची परमिशन मिळाली, त्याच्यात आम्हाला अशी 3-4 भांडी देण्यात आली होती की त्याच्यातच झाली. अच्छा, ओके. तो आमच्यासाठी एक क्रांतीचा क्षण होता. पण जॉईंट फॅमिली असली तरी आमच्या घरातल्या मोठ्यांनी कधी असे रिस्ट्रिक्शन्स टाकलेले नाही. फक्त जे काही खात तुम्ही ते घरात आणू नका, घरात करू नका. तुम्हाला जर करायचं असेल तर त्यासाठी सेपरेट एक आमचं किचन आहे, तिथे आम्ही त्या गोष्टी बनवू शकतो. बाहेर मात्र तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकता. अर्थात अगदी हट्टाने मुद्दाम ज्या दिवशी खायचं नाहीये मुद्दाम तो दिवस बघून खा वगैरे असे उद्योग आम्ही पण फार कोणी करत नाही. पण म्हणूनच ती चव उशिरा करते, त्याच्यातला आनंद उशिरा करते आणि त्यानंतर मग सुटलेच. हा आनंद आजही द्विगुणित करण्यासाठी तुझ्यासाठी 2 डिश खास कोकण कट्ट्यामध्ये सादर करणार आहे. एक म्हणजे मालवणी पद्धतीचे कोलंबी प्रॉन्स आपण ज्याला म्हणतो, आणि बोंबील आता थोड्या वेळामध्ये येतीलच. सध्या तू काय करतेस?
सध्या मी खूप आनंदात आहे, कारण मी मला हवं ते काम करते. मी एका मालिकेत काम करते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता त्या मालिकेला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होईल. गुन्ह्याला माफी नाही. या मालिकेत मला ज्या काही शेड्स करायला मिळाल्या त्या खूपच कमाल आहे. या पद्धतीचं काम मी आधी केलेलं नव्हतं, जिथे मला माझी फिजिकल स्ट्रेंथ स्क्रीनवर दाखवता येईल, ऍक्शन सिक्वेन्सेस करता येतील. मी एक ACP आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे फक्त एक कॉप नाही तर एक इंटेलिजन्स वापरणारी कॉप असा त्या भूमिकेचा आपल्याला त्या भूमिकेची पार्श्वभूमी आपल्याला म्हणते. ते करताना मला खरोखर कमाल येते, कारण जे तुम्ही नसता ते तुम्हाला जास्तीत जास्त कन्व्हिक्शनने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं, ते मला चॅलेंजिंग वाटतं. मला एक प्रश्न याच्यामध्ये हा विचारायचा आहे, तुझ्या व्यक्तिरेखेकडे बघत असताना तर तू ACP हवालदार करतेस. ओके, त्यात बारीक शिरशिरीत संची ही ACP म्हणून सादर करावी असं मनवाला कसं काय वाटलं? काय मी विचारलंय हे तिला, आणि आय एम रिअली ग्रेटफुल की तिला हे सुचलं किंवा तिला हे वाटलं. तिने इतक्या वेगळ्या पद्धतीने माझ्याकडे बघितलं की खरं तर रिस्क आहे खूप मोठी, आणि तिने ती घेतली. आणि आय रिअली वॉन्ट टू थँक. पण मी तिला विचारलं असता, ती म्हणाली की आपण जेव्हा तुमची मुलगी काय करते सारखी मालिका करायला सुरुवात केली, तेव्हा जे जे टिपिकल आहे ते मोडायचं, ते खुडून काढायचं. हा स्ट्रॉबेरी पिक्चर्सने, मनवाने, आमचे स्क्रीन प्ले रायटर चिन्मय मांडलेकर या सगळ्यांनी तो एक निश्चय केलेला. तुमची मुलगी काय करतेचं पण कास्टिंग बघितलं तर बऱ्यापैकी जे आपल्याला त्या व्यक्तीकडे बघून वाटतं ते ती व्यक्ती नसते. आम्ही नेहमी तुला नाटकांमधून बघितलं, मालिकांमधून बघितलं, पण चित्रपटांनी तुला न्याय दिला नाही असं आम्हाला का वाटतं? तुला असं स्वतःला जाणवतं? प्रामाणिकपणे सांगायचं तर 1-2 वर्षांपूर्वी मला हे वाटत होतं की अरे आपल्याला सगळे सांगतात की आपण चांगलं काम करतोय, किंवा मालिकांमध्ये पण जे वैविध्य एखाद्या अभिनेत्रीला मिळत नाही ते मला करायला मिळतं. आतापर्यंतच्या सगळ्या मालिका बघता माझा आधीच्या रोलपेक्षा दुसरा रोल वेगळा असेल असा माझाही हट्ट होता, आणि सुदैवाने माझ्यापर्यंत तसं काम आलं. म्हणजे चॅलेंजेस जे काही म्हणतो आपण वैविध्यपूर्ण मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण कॅरेक्टर्स करण्याचं, तेही मला करायला मिळालं. त्यामुळे लोक काय म्हणायचे की अरे तू कुठलंही काम करतेस, तू कुठलंही काम छान करतेस, आम्हाला आवडतं तुझं काम. मग आपल्याला का बरं सिनेमांची विचारणा होत नाही, किंवा आपल्याला आतापर्यंत सिनेमासाठी का नाही, किंवा जे काही सिनेमांमध्ये मी काम केलं ते लो बजेटचे असल्यामुळे म्हणा, ते मोठ्या पडद्यावर आल्यानंतर सुद्धा फार काळ टिकू शकले नव्हते पब्लिसिटीच्या अभावी, किंवा अगदीच 1-2 सिनेमा माझे फिल्म्स माझ्या रिलीज झाले. पण वाईट याचं मला वाटायचं 1-2 वर्षांपूर्वी. आता 2 वर्षांमध्ये मी असा विचार करते की ही एक 1 वे प्रोसेस नसते, ही 2 वे प्रोसेस असते. आपणही तो अप्रोच ठेवावा लागतो, आपणही लोकांना जाऊन भेटावं लागतं, आपल्याला त्यांना सांगावं लागतं की मला तुम्ही जे काम करताय ते मला खूप आवडतं, मला त्या पद्धतीचं काम करायला आवडेल. आणि हे सांगायला मी कचरत होते. मी इधर अगदी शाय पण नव्हते, पण मला कुठेतरी असं वाटायचं की हा ॲरोगन्स नव्हता कधी. पटकन जर समोरची व्यक्ती म्हणाली की तू काय केलंस, 2-3 मालिका केल्यास आणि मी का कास्ट करायचं, तर या प्रश्नांची उत्तरं जेव्हा माझ्याकडे तयार झाली, मला स्वतःला मिळाली, तेव्हा मला तो विचारण्याचा कॉन्फिडन्स आला. आणि आता मी आवर्जून लोकांना सांगते, मी विचारते, मी अगदी जाहीरपणे विचारते, मी स्वतः अप्रोच करते. मला तुम्ही जे काम करताय त्या पद्धतीचं काम करायला मला खूप आवडेल, मला तुमच्या एखाद्या प्रोजेक्टचा भाग व्हायला आवडेल. मी त्याच्यात स्वतः ऑडिशन, म्हणजे मी ऑडिशनही द्यायला तयार आहे. फक्त असं कुठे माझ्या योग्य काम तुम्हाला वाटलं तर मला प्लीज सांगा, मी ती सगळी प्रोसेस पूर्ण करेन, आणि मला काही ठिकाणी त्याचा फायदा नक्कीच. त्या पद्धतीनेच पदार्थ जेव्हा आपल्या पुढ्यात येतात तेव्हा ती 2 वे प्रोसेस होते, आणि त्यांना वाढ बघायला लावू नये. सो तुझा आनंद मी म्हटलं त्याप्रमाणे द्विगुणित करण्यासाठी तुझ्या पुढ्यात प्रॉन्स आहेत. आम्हाला चाकून सांग काय आहे. ही चटणी पण छान दिसते.
अशी चव देता येत नाही. नाहीतर मी आता सिनेमा गल्लीला दिली असती, गलीकरांना दिली असती आमच्या. फारच सुंदर आहे. अप्रतिम. सगळ्यात महत्वाचं मासे एकदम ताजे आहेत. आज अभिनेत्री म्हणून आम्हाला लाभलेली तू ही कधी काळी ऍडव्होकेट म्हणून जज समोर उभी राहायची, हे खरं आहे. म्हणजे अभिनेत्री होणं आणि एका बाजूला ऍडव्होकेट होणं, हे काय म्हणजे असं प्लॅनिंग होतं का? अजिबात नव्हतं प्लॅनिंग. हा अपघात होता. हा एक हवासा अपघात होता असं म्हणू शकते. काही अपघात आपल्याला माहित नसतात. हा कुठेतरी माझ्या घरातल्यांना माहित असलेला अपघात होता की हा कधी ना कधीतरी घडणार आहे. आम्हाला इंटर्नशिप करावी लागते. त्यामुळे मी माझं LLB प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऍडव्होकेट लुई रॉड्रिग्स म्हणून ऍडव्होकेट आले, त्यांना माझ्या एका सरांच्या ओळखीने भेटले आणि त्यांनी मला त्यांच्याकडे इंटर्नशिप करण्याचा सल्ला दिला आणि मी हायकोर्टात इंटर्नशिप करतो. इंटर्नशिप हा असा प्रकार असतो की ज्याच्यात तुम्हाला शिकायला लागतात सगळ्या गोष्टी. पण कधी कधी असं होतं की मॅटर्स खूप ठिकाणी असतात सरांचे. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की कोर्टात दुसऱ्या कोर्टरूम मध्ये जाऊन तुम्हाला सांगायचंय की माझे सर दुसऱ्या ठिकाणी बिझी आहेत आणि हा मॅटर तुम्ही प्लीज नंतर घ्याल का. सो इंटर्न्सना त्यावेळी फक्त एवढंच काम किंवा सतत वाचत राहणं, वेगवेगळ्या ड्राफ्ट वाचत राहणं, वाचन खूप करावं लागतं. सो हे मी सगळं करत होते चर्चगेटला जाऊन आणि मी बदलापूरला राहायचे. सो मी बदलापूर टू चर्चगेट हा प्रवास करत होते ट्रेन आणि अत्यंत दमून वगैरे मी घरी यायचे आणि बोलायचेही त्राण नसायचे वगैरे. पण एक घरातली एक अत्यंत हॅपनिंग आणि नौटंकी मुलगी अचानक शांतपणे जेवतीये, झोपतीये, परत सकाळी उठून जातीये. सो माझी आई मला प्रचंड ओळखते, अतिशय ओळखते. प्रत्येक आई त्यांच्या मुलांना ओळखत असते, पण माझी आई मला इन अँड आउट ओळखते. ती मला एक दिवस डायनिंग टेबलवर मी अगदी थकून जेवत होते तेव्हा ती मला म्हणाली की खूप दमली आहेस. म्हटलं हो, प्राणच नाही माझी. ती म्हणाली जरा विचार कर, दमतीयेस ही चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला आवडतं काम करून दमणं हे वेगळं असतं, ते थकणं वेगळं असतं. ते घडतंय का हे एकदा फक्त चेक कर. आपण दिवसाच्या शेवटी थकून झोपणं आणि ती झोप लागणं, समाधान करणं, हे आवडतं काम करून मग झालं ना तर त्याचा आनंद वेगळा. आणि सायमल्टेनियसली मी भरतनाट्य, प्रायोगिक एकांकिका किंवा प्रायोगिक नाटक हे सगळं मी करत होते. त्यामुळे तो टच सुटलेला नव्हता. ऑनलाईन सोशल मीडियावर फोटोज वगैरे अपलोड करणं चालू होतं. त्यामुळे मला एका प्रोडक्शन हाऊसकडनं विचारणा झाली. तो फोन मी हायकोर्टात उचललेला आहे. अशी अशी मालिका आहे, त्यासाठी तुला ऑडिशन द्यायला आवडेल का. कोणती मालिका होती ती? ती मालिका होती का. ऑडिशन सक्सेसफुल झालं. ऑडिशन माझ्या 5 ते 6 वेळा मला बोलावण्यात आलं. मला असं वाटायला लागलं की मला जमत नाहीये म्हणून मला सारखं सारखं बोलवतात. तर मी तसं त्यांना सांगितलं की हरकत नाही, तुम्ही मला वाईट वाटू नये म्हणून जर तुम्ही सांगत नसाल तर असं काही नाही. तुम्ही मला स्पष्ट सांगा की अश्विनी तुला जमत नाहीये, आम्ही नाही करू शकत तुझं कास्टिंग. तर ते म्हणाले वेगळी आहेस का तू, आम्हाला वेगवेगळे लुक्स ट्राय करायचे. मला काहीच माहित नव्हतं की हे अशा पद्धतीने कास्टिंग चालतं. म्हणजे अभिनयाचा देखील माहित नव्हता असं होतं का? अभिनयाचा माहित होता, या प्रक्रियेचा माहित होता. अभिनयाचा खूप अभ्यास होता वगैरे असं अजिबात नाही. मी रुईयात असताना एकांकिका केलेल्या होत्या, मी बाहेरनं प्रायोगिक नाटक करत होते, मी अनेक नाटकं बघत होते. माझ्या घरात कलेचा वारसा आहे. पण मग त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की अभिनय क्षेत्र हे करिअर म्हणून नव्हतं वाटतं. केवळ आवड म्हणून, केवळ आवड, केवळ छंद म्हणून आपण हे करावं असं वाटलं होतं. कारण मला कायम असं वाटतं एखाद्या क्षेत्राचा तुमच्याकडे अभ्यास असेल, तुमच्याकडे त्याची जाण असेल, ते स्किल असेल, तरी त्या क्षेत्रात तुम्हाला त्या क्षेत्रातच करिअर करता येईल, त्याचा स्वभाव तुमच्याकडे असेलच असं नाही. मग कमला आणि ऍडव्होकेट अश्विनी असं दोन्ही एकत्र चाललं की मग नंतर निर्णय घेतलास की नको आता आपण ड्रॉप करूया? एका पॉइंट पर्यंत चालू होतं ते. मी सेटवर वगैरे पुस्तकं घेऊन जायचे, मी वाचायचे मास्टर्सची पुस्तकं. मी मास्टर्सची परीक्षा दिली जेव्हा माझं शूटिंग चालू होतं. अच्छा. पण लक्षात आलं की
अशा पद्धतीने आपण दोन्ही गोष्टींना न्याय नाही देऊ शकत आणि आपण न्याय व्यवस्थेचा अभ्यास करत आहोत. आणि कठीण आहे ते करणं. एक तर ते ज्यांना जमतं ते खरंच ग्रेट आहे, पण मला ते त्यावेळी जमेल असं खरंच वाटलं नाही. कारण इथे पण शिकण्यासारखं खूप होतं, इथे इंटरेस्ट जास्त होता, इथे कल जास्त होता. मग आपण दोन्ही क्षेत्रांवर अन्याय करण्यापेक्षा एका क्षेत्रात धडपड जास्त करू असं मी ठरवलं आणि मग अभिनयाकडे पावलं वळली. येस. तुझ्या वाट्याला येणारी प्रत्येक भूमिका, प्रत्येक व्यक्तिरेखा त्याचं बेरिंग बरोबर अचूक पकडते सूर. तू अभिनयाचा कुठलाही कोर्स केलेला नसताना कसं काय जमलं, कसं काय शक्य? काही वेगळे प्रयत्न करतेस का एखादी व्यक्तिरेखा वाट्याला आली जसं कमला आली? अगदीच करते हे प्रयत्न, कारण कुठेतरी तू येस कुठेतरी मनात हे असतं की आपण अभ्यास केलेल्यांना मी खूप मानते. मला त्या व्यक्तीबद्दल खूप कौतुक वाटतं, कुठल्याही क्षेत्राचा असतो. त्यामुळे कुठेतरी हा न्यूनगंड होता आले तेव्हाच की आपण याचा अभ्यास नाही केलेला, पण आपली निवड झालेली. त्यामुळे कुठेतरी आपल्यात प्रूव्हिंग यायला लागतं की मला स्वतःला प्रूव्ह करायला लागतं. आणि कमलासारखी भूमिका तेंडुलकर सरांनी लिहून ठेवलेलं पात्र आहे. ते अनेक दिग्गजांनी ते साकारलं रंगभूमीवर, चित्रपटांवर. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदाच खूप काहीतरी चॅलेंजिंग आपल्या समोर आलं आणि हसता कामा नये. लोकांचं जाऊ दे, आपल्याला ते करताना असं नाही वाटलं पाहिजे की चुकलं, आपण हे जे सोडून आलोय तिथेच आपली जागा योग्य होती असं वाटायला नको. म्हणून मी तो सगळा अभ्यास केलेला होता जो मला अभ्यास वाटला तो माझ्या दिग्दर्शकांनी, अजय महेकर मालिकेचे दिग्दर्शक, त्यांनी पण बऱ्याच टिप्स दिल्या. प्रोडक्शनच्या ज्या लोकांनी या सिरियलवर काम केलं होतं त्यांनी खूप टिप्स दिल्या. मी नाटक वाचलं कमला. मी त्याच्या आधी मला कमला हे नाटक माहित होतं, मी तेंडुलकर सरांची पुस्तकं वाचली, पण मी खास आवर्जून नाटक वाचलं, सिनेमा बघितला, नाटकाचे जे काही क्लिप्स असतील युट्यूबवर अवेलेबल ते पाहिले. असा अभ्यास प्रत्येक व्यक्तिरेखेचा चालतो. जसं कट्टीपट्टी आली त्या वेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली, तू अचूक नगरचा लहेजा तू पकडलास. खूप ऑब्झर्व केले. हो अगदीच, कारण हे करणंच आहे, ह्याला काहीही पळवाट नाही. माध्यम कुठलंही असू दे, तुम्हाला भूमिकेला न्याय द्यायचा असेल किंवा आपल्याला ते छान जमावं असं वाटत असेल तर ते करणं. आणि हे अनेक कलाकार करतात हे मला माहिती आहे. माझ्या बाबतीत एवढंच आहे की मला पोर्शन आणि पोर्शनच्या बाहेरचा असा दोन्ही अभ्यास करायला लागतो. उदाहरणार्थ पोर्शन मधला म्हणजे जो माझा दिग्दर्शक सांगेल की हे करायचंय तुला, हे वाचायला घे, हे ऐकायला सुरुवात कर, हा पोर्शन मधला अभ्यास झाला. पोर्शनच्या बाहेरचा अभ्यास माझा सेल्फ स्टडी किंवा ऑब्झर्वेशन जास्तीत जास्त. मला आठवतंय त्याप्रमाणे प्रत्येक भूमिकेच्या वेळी ती डायरी आहे माझी, ज्याच्यामध्ये मी दररोज आज आपण काय वेगळं या गोष्टीसाठी केलं ते लिहून काढलेले पॉइंट्स, अशी माझ्याकडे डायरी आहे. ते मी मध्ये मध्ये पण उघडून बघत असते. कमला, कट्टीपट्टी, मोलकरीणबाई, सावित्री ज्योती, सुख म्हणजे नक्की काय असतं, आम्ही काही एपिसोडिक केले होते ज्याच्यामध्ये मी हिराबाई पेडणेकरांची भूमिका केली होती. त्यासाठी मी हिराबाई पेडणेकरांचं लायब्ररीत जाऊन त्यांचं साहित्य वाचलं किंवा त्यांच्यावर असलेलं साहित्य वाचलं. सावित्री ज्योतीच्या वेळेला काय केलं? सावित्री ज्योतीच्या वेळेला डबल टेन्शन होतं. मला दोन प्रश्न एकत्र विचारायचे. एक तर व्यक्तिरेखा वेगवेगळ्या, कमला साकारलीस तू, कट्टीपट्टीची भूमिका केलीस त्या पद्धतीने, सावित्री ज्योती पण आली तुझ्या वाट्याला. तुला असं वाटतं का, हा प्रश्न मी ओंकारला पण विचारला होता की एखादी पर्टिक्युलर इतिहासातल्या एका महान व्यक्तीची जेव्हा आपण भूमिका करतो त्यावेळेला तो अभिनय करता करता ते आपल्यामध्ये पण पाझरत जातं का? वाटतं ते पाझरत जातं असं म्हणण्यापेक्षा त्यांची मूल्य नक्कीच पाझरत जातात. माणूस म्हणून मी सावित्री ज्योतीच्या आधी जी होते, मला असं वाटतं की मी माणूस म्हणून बरीच होते. असं काही मुद्दा, असं काही अपराध, गुन्हे,
चुका असं करण्याकडे माझा कल नव्हता. पण सावित्री ज्योती नंतर माझा माणसांकडे, इतर माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला म्हणण्यापेक्षा तो एक पायरी वर गेला. मला असं वाटतं की रोज आपण ते पात्र वाचतो तेव्हा त्या गोष्टी त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी केलेलं आहे अचंबित करण्यासारखं आहे सगळं. ते मला वाचायला मिळालं त्यावेळी. आणि असा प्रश्न मनात आला, हे जर त्या काळात घडू शकतो तर ह्या काळात का नाही घडू शकतो. माझ्या समोर एक दुहेरी चॅलेंज होतं त्यावेळी की त्याने आधीच सत्यशोधक नावाचं नाटक केलेलं होतं, ज्याच्यामध्ये त्याने ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारली होती. तो उत्तम नट आहे, उत्तम अभ्यासक आहे, तो अतिशय वाचन करतो. सावित्री ज्योतीच्या निमित्ताने हे सगळं मी पाहिलं आणि मला ते दडपण आलं होतं की आपण कुठलंही नाटक न शिकलेली व्यक्ती आहोत, कुठल्याही ऑफिशियल इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनिंग न घेतलेली व्यक्ती आहोत, तर आपण हे कसं करणार. पण त्याच्याच सल्ल्याने मी काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा वाचायला लागली. मी सावित्रीबाईंचं साहित्य वाचलं आणि मग असं जाणवायला लागलं की आपलाही दृष्टिकोन बदलू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला तेच पात्र साकारायची गरज नाही, पण पात्र साकारायला मिळणं ही एक संधी असते. तर ही संधी आपल्याला आयती मिळालेली आहे. मला वाटतं माझ्या आचरणात आणि माझ्या विचारांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी बदल. मला हे विचारायचं, आतापर्यंत जेवढे पण वाट्याला समोर कलाकार आले, ओंकार सारखे, कुणाबरोबर जास्त केमिस्ट्री होती? खूप कठीण आहे सांगणं, कारण मला असं वाटतं की मी ऍक्टर म्हणून कशी आहे मला माहित नाही, पण को ऍक्टर म्हणून मला जास्त छान व्हायला आवडतं. की समोरच्या ऍक्टरला एखादी रिॲक्शन द्यायची आहे तर त्यासाठीच जी ऍक्शन माझ्याकडनं घडली पाहिजे असं मला मनातच वाटतं. त्यामुळे ते गिव्ह अँड टेक बऱ्याचदा जनरेट होतं आणि ते पूर्ण होतं. म्हणजे ती एक क्रिया सुरू होते आणि ती अर्धवट सुटते असं होत नाही. आपण जसं गिव्ह अँड टेक म्हणतो तसं समोरचा पण त्या आपल्याकडे त्या दृष्टीने बघायला. नुसतेच माझे हिरो को आर्टिस्ट नाही, आजूबाजूचे पण कट्टीबट्टीची काय टीम होती, अमेझिंग टीम. असे सहकलाकार मिळणं मालिकेमध्ये खूप मोठी गोष्ट आहे. विनोद लवेकर त्याचे दिग्दर्शक होते, त्यांनी नगर, मराठवाडा या भागातूनच ते कलाकार मालिकेसाठी बोलावले होते. त्यांच्याबरोबर सीन करताना मला असं व्हायचं की आपण मालिका वगैरे विसरून जाऊया, आपण आता रंगमंचावर आहोत, आपल्यासमोर लाईव्ह ऑडियन्स आहे आणि ही व्यक्ती माझे आजोबाच आहेत. इतकं ते केमिस्ट्री जुळून येणं हा घडला होता प्रकार. अक्षर सोबत काम करताना अक्षरने खूप तांत्रिक गोष्टी काही काही मला खूप छान शिकवल्या, कारण पहिलीच मालिका होती माझी. इतकी केतकर आमचे इमोशनल सीन्स, म्हणजे आजही लोक म्हणतात की अव्वा आणि कमलाची जी केमिस्ट्री होती खूपच सुंदर होती. सो प्रत्येक कलाकाराकडनं आपल्याला काही ना काहीतरी छान शिकायला मिळतं. मी प्रत्येक वेळी तो शिकण्याचाच अप्रोच ठेवला. शिकवण्याचा ठेवला असेल तर ते माझे प्रसंग लागायला मी सांगा. पण ओंकार बरोबर काम करताना भूमिका तशी होती, त्यामुळे मला वाटतं ती केमिस्ट्री मी जास्त एन्जॉय करू शकते. ते सहजीवन होतं. सावित्रीबाई आणि ज्योती ते वेगवेगळे कधीच नव्हते. म्हणजे मी सावित्रीबाईंचा रोल करते, माझी एक वेगळी सिरियल चालू आहे आणि त्याचं सहजीवन आज त्या सिरियलचा विषय. त्यामुळे ते जर दिसलं नसतं तर कुठेतरी मालिका दिसली असते. या निमित्ताने आणखीन एक केमिस्ट्रीचा विषय निघालाय. मग आता ही झाली तुझी ऑन स्क्रीन केमिस्ट्री, पण सोशल मीडिया आणि तुझं एक वेगळं नातं आहे. बरं, या सोशल मीडियामध्ये आणखीन एक अधिकीची भर आहे, ते म्हणजे नारकर पती पत्नी बरोबरचा तुझा सहवास आणि जी काय धमाल चाललेली असते. ही काय केमिस्ट्री त्यांच्या बरोबर जुळून आली नाही? इंडस्ट्रीमध्ये अनेक जण आहेत, पण नारकर पती पत्नी बरोबर काय का? मला वाटतं काही नाती आपल्याला त्याने दिलेली असतात, त्याला आपल्याला काहीच करावं नाही लागत, ती आपल्या सोबत असतात. पण काही त्याने लिहून ठेवलेली असतात, ते जुळून येणं आपल्या हातात असतं. तर ते जुळून आणलंय ते
कदाचित आमच्या दोघांच्याही बाजूने झाले, त्या दोघांच्याही आणि माझ्याही. सोयरे सकळ नावाचं आम्ही नाटक करत होतो भद्रकाली प्रोडक्शन्सचा, आणि अतिशय उत्तम नाटक होतं. आता ते मी करत होते म्हणून म्हणते असं नाही, त्या वर्षातली त्या नाटकाला सगळी पारितोषिकं मिळालेली. दुर्दैवाने त्याचे प्रयोग जास्त होऊ शकले नाही, पण त्या सोयरे सकळ नाटकात दोघंही, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर असे दोघंही होते. मी लहानपणापासून त्यांना बघते, मी त्यांची कामं पाहिलेली आहेत. आणि या क्षेत्रात आल्यावर काही जणांबद्दल आपल्याला असतं की मला यांच्याबरोबर काम करायचंय, करायला आवडेल, तर तसं मला त्यांच्या बाबतीत होतच. काय काही काही समान दुवे निघाले. उदाहरणार्थ अभिदादांना ते फुडी आहेत प्रचंड, त्यांना आवडतच जेवायला आणि जेवू घालायला मुळात. सो त्या काळात जर माझ्या अंगावर मुळभर मांस चढलं असेल तर ते उत्तम नाटक आणि अभिदादा माझ्यासोबत होते, त्यामुळे उत्तम जीवन या दोन गोष्टींमुळे झालेलं आहे. आणि ऐश्वर्याताई ती व्यक्ती तुम्हाला असं काहीच जाणवू देत नाही, ते सहज असतात, ते त्यांचे असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर कुठलंही काही वेगळा आविर्भाव वगैरे घेऊन जायची मला कधी गरज नाही पडली. आणि जिथे जिथे मी नैसर्गिकरित्या सामोरी जाऊ शकते ते सगळं मला आवडलं. आणि बऱ्याचदा अविनाश दादांबरोबर तुझी ती नृत्याची शैली आणि ते सगळं, आता हा विषय निघाला तर मी सांगते, मी एकदा मध्ये त्यांना त्यांची माफी मागितली होती की तुम्हाला हे ट्रोल केलं जातंय ते मला आवडत नाही आणि हा आपला हेतू नव्हता. तर त्यांनी खूप छान समजावलं मला. ते म्हणाले की वेगळी असतात गोष्टी, आपण आपल्या आनंदासाठी काही गोष्टी करतो, आपल्याला हा प्लॅटफॉर्म मिळालाय सोशल मीडियाचा आणि रील्सच्या माध्यमातून आपण ते करतोय, एवढंच. आपण आपल्या आनंदासाठी करतोय, आपला दुसरा कुठला हेतू नाही, आपल्याला कोणाला दुखवायचं नाही, हे ध्यानात ठेवलं की बस. बाकी म्हणे त्याच्यात ना तू गिल्ट घेण्यासारखं काही आहे, ना आम्ही त्याच्यावर ओव्हरथिंक करण्यासारखं काही आहे. आणि याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की प्रत्येक जण आपापला विचार नीट करू शकणाऱ्या आम्ही 3 व्यक्ती आहोत. त्यामुळे असं कोणी काही कोणाला फोर्स करून ते केलेलं नाहीये. निखळ आनंद आणि मनोरंजन हा त्यामागचा हेतू. बरं, सोशल मीडियाकडे कसं बघतेस? कारण मी बऱ्याचदा तुझ्या सोशल मीडियावरच्या ऍक्टिव्हिटीज बघत असतो, किंवा रोज एक तरी पोस्ट येत असेल. सोशल मीडिया हा एक सिरियसली घेण्याचा विषय आहे, हे मात्र खरंय. हे आपण आपल्या आनंदासाठी करत असतो हे जरी असलं तरी कुठेतरी तुमची इमेज तिकडे लोकांना, आणि लोक ते धरून सांगतात कारण हे इझिली ऍक्सेसिबल. ह्याच्यात मला अश्विनी कासारबद्दल अजून 4 इतर गोष्टी कळल्या आहेत. अशी जनता आहे जे आपण नाकारू शकत नाही. आणि दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे आत्ता मी अशी दिसते, आत्ता मी हे करते, आत्ता मी हे वाचते, आत्ता या क्षणी मी इथे आहे, हे सगळं मला लोकांपर्यंत आत्ता पोहोचवायचंय. त्यासाठी काय मार्ग? सोशल मीडिया, त्याला पर्याय नाही. अर्थात जसं आपण लहानपणी निबंधात लिहायचो विज्ञान शास्त्री वर्गात, तसंच इथे सुद्धा आहेच. त्याच्यावरून कास्टिंग व्हावं की नाही तर नाही. माझं काम बघून मला कामातनं काम करावं, माझा रीच बघून किंवा माझ्या फॉलोअर्सची संख्या एवढी आहे ते वाढावेत. मला खूप आवडतं, मला फॅन्सना भेटायला आवडतं, मला माझ्या प्रेक्षकांना भेटायला आवडतं, ते सगळं आवडतं. पण केवळ तो आकडा मोठा आहे म्हणून कास्टिंग व्हावं का, तर ते मला नाही. पण त्या व्यक्तीने केलेलं काम बघून कास्टिंग व्हावं म्हणजे कोणाचंही असं. तर हे थोडंसं जरा डिबेट कडे झुकणारा मुद्दा आहे. बाकी सोशल मीडिया मला तो मी प्रयत्न करते की रोज एक तरी पोस्ट त्यावर जाते. फोटो असू दे, रील्स असू दे. रील्स एवढ्यासाठी की मी डान्सर आहे, मी भरतनाट्यम विशारद आहे. मला हल्ली शूटिंगमुळे किंवा इतर काही व्यवधानं असल्यामुळे माझी डान्सची आवड पूर्ण करता येत नाही, तर ती मी रील्सच्या माध्यमातून करते. एवढाच फरक. वाटेला एखादी बोल्ड भूमिका कधी आली आणि नाकारली होतीस, किंवा जर येणार असेल तर स्वीकारण्याची भीती आहे? नाकारल्याचं मला आठवत नाही. माझ्या दृष्टीने कमला ही सुद्धा तशी बोल्डच भूमिका होती, कारण छोट्या पडद्यावर ज्या पद्धतीने ते पात्र प्रेझेंट केलं गेलं ते धाडसाचंच होतं. मला प्रोडक्शन हाऊसकडनं व्यवस्थित मीटिंग घेऊन सांगण्यात आलं होतं की एक अत्यंत लो असं ब्लाऊज असणार आहे वगैरे वगैरे,
पाठीचा भाग दिसणार तर हे चालणार आहे का, तुझ्या घरी चालणार आहे का, हे विचार. आणि मी माझ्या घरी तसं विचारलं होतं, कारण पहिलीच मालिका होती आणि मी एक मोठा निर्णय घेऊन आले होते की मी लॉ सोडून कमला करणार, सिरियल्स करणार आहे किंवा अभिनयाकडे जाणार. त्यावर माझ्या आईने मला विचारलं की तुला ब्लाऊज दिलंय? हो म्हणजे नाही, सिनेमात ती नवल यांना नाही दिली, त्यांना ते पदराने त्यांनी ते जाहीर. सो हा माझ्या आई वडिलांचा दृष्टिकोन एखाद्या कामाकडे बघण्याचा. बऱ्याचदा मुलींच्या डोक्यात हाच विचार येतो की घरचे काय म्हणतात, नातेवाईक काय म्हणतात किंवा इतर लोक काय. झालं कपड्यांच्या बाबतीत, कपड्यांचा एक वेगळा विषय. आणि जेव्हा इंटिमेट सीन्स येतात, हो मी वळते त्याच्याकडे की सुरुवात तिथून होते. तुम्ही कसे दिसता, कसे दाखवले जातात यावर ते सगळं होतं. कम्फर्ट झोनचा प्रश्न असण्यापेक्षा जे आहे ते गरजेचं आहे का त्या रोलसाठी, त्या माध्यमासाठी, हा माझं कल असतं. मला तशा भूमिका करण्यात असं काही वावडं वाटत नाही, वावगं वाटत. मला त्या भूमिकांचं वावडं नाही असं म्हणेन. पण ऑनेस्टली आतापर्यंत तसं आलेलं नाहीये. आणि जर ते आलंय तर ते त्या स्क्रिप्टसाठी, त्या माध्यमासाठी. फॉर एक्झाम्पल, आपण जास्त कॉम्प्लिकेट नको करायला. एखाद्या केवळ चांगलं मानधन मिळणारे म्हणून मी जर एखादी शॉर्ट फिल्म करणार असेल तर त्यासाठी मला मी ते वाया घालवावं असं वाटत नाही. तेच जर एखाद्या वेब सिरीज साठी जी एका उत्तम प्लॅटफॉर्मवर येणार आहे, जिथे माझ्या अभिनयाचाही कस लागणार आहे आणि लोकांना मी याही पद्धतीचं काम करू शकते बरं का, हे मला सांगायला मिळेल, तर रिस्पेक्टेबल प्लॅटफॉर्मसाठी मला अशा पद्धतीचा रोल करायला काही माझी हरकत नसते. एका बाजूला ऍडव्होकेट, त्यानंतर अभिनेत्री, सोबतच नर्तिका, ज्याच्यावरती आता आपण बोललो. आणि या सगळ्यासोबत आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे टॅरो कार्ड रीडर. हे काय आहे? म्हणजे जर अभिनयात नाही जमलं तर मग टॅरो कार्ड रीडिंग असं काही आहे का प्लॅन? आपण त्या विषयावर बोलायचंय म्हणून ताकद मिळवली. टॅरो कार्ड मी आधीपासून करते, एक आता 15 वर्ष वगैरे झाली. मी रुईयात असतानाच शिकले होते माझ्या एक वर्षाने मोठे असलेल्या माझ्या मैत्रिणीकडनं, जी स्वतः ऑफिशियल ट्रेनर आहे, दीप्ती अभ्यंकरचं नाव. तिच्याकडनं मी शिकले. तर मी माझ्यासाठी शिकले, कारण हे कार्ड्स मेडिटेट करणं वगैरे ही एक प्रोसेस असते. आणि मला असं वाटत होतं, क्युरिओसिटी होती की हे आपल्याला जाणून घ्यायला याच्याबद्दल नक्की आवडेल. ते शिकल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला लोकांची गप्पा मारायला पण आवडतात, ऐकायला आवडतात, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे प्रॉब्लेम्स असं नाही, पण एखाद्या व्यक्तीचा प्रॉब्लेम हा माझ्यासाठी एक धोक्याची सूचना असू शकतो की अरे असंही घडू शकतो बरं. तेव्हा या गप्पा मारायला मला नक्कीच आवडेल. म्हणून असा विचार केला की आपण काउन्सिलिंग हा खूप मोठा शब्द, आपण शेअरिंग साठी ओपन अप राहतो. आणि मला वाटतं टॅरो रीडर म्हणून मला ते करतात, छोटीशी का होईना एक मदत करतात. लोकांना ऐकायला हवं असतं त्यांचं म्हणणं, ते मी या माध्यमातून करू शकतो. कार्ड्स असतात एका डेकमध्ये. आम्ही असं बिलीव्ह करतो की हे व्हायब्रेशन्स वर काम करतं. आपल्या टॅरो कार्ड म्हणजे तुम्हाला एक फायनल सोल्युशन देणारी एखादी गोष्ट नाही, ते प्रोबॅबिलिटी सांगतं. उदाहरणार्थ ABC असे 3 असतात. A ने गेल्यावर काय होईल, B ने गेल्यावर काय होईल, C ने गेल्यावर काय होईल. टॅरो तुम्हाला असं कधीच नाही सांगत की तू A ने जा. अल्टिमेट निर्णय हा आपण घेत असतो, पण तो घेण्यापूर्वी त्यामागचे धोके आणि फायदे हे दोन्ही कळलं तर कुणाला नको. म्हणून हे एक माध्यम आहे ज्याच्यातनं तुम्हाला या धोक्यांबद्दल किंवा या फायद्यांबद्दल कळू शकतो. त्याचं प्रॉपर प्रशिक्षण झालं. हो, माझी परीक्षा झाली, एक सर्टिफाईड कोर्स मी केला, त्याच्यात मी पहिली आले माझ्या क्लासमध्ये. आणि लेखी परीक्षा, प्रॅक्टिकल, वायवा असं 3 असतं. ते 3 मी केलं. आणि मग मी हे त्याही नंतर मी 4 ते 5 वर्ष लोकांसाठी म्हणून ते करतच नव्हते. मी ते माझ्यासाठीच करत होते किंवा अगदीच जवळच्या लोकांसाठी.
प्रोफेशनली टॅरो रीडर म्हणून मी त्या 4-5 वर्षांनंतर काम करायला सुरू केलं. पण ह्या रिडिंगचा कधी स्वतःला फायदा करून घेतलास का? तुला स्वतःला किती वेळा वाटतं? मला आधी खूप वाटायचं, पण मला माझ्या सुदैवाने माझी जी ट्युटर आहे ती मला बऱ्याचदा माझ्यासाठी अवेलेबल होती. आणि मला असं वाटतं की ते स्वतःच स्वतः करू नये. आपण बायस्ड असतो बऱ्यापैकी, आपल्याला उत्तरं माहीत असतात. हे म्हणजे माहीत असलेले प्रश्न चिठ्ठीत टाकायचे, ज्याची उत्तरही माहिती आणि मग ती चिठ्ठी उचलायची, याला काहीच अर्थ नाही. त्याच्यापेक्षा मी ते तिला करायला सांगते. अगदीच जर तिला जमणार नसेल तर मी माझं सुद्धा केलेलं आहे. मला वाटतं हा अनुभव ज्याचा त्याने घ्या ह्याच्यावरनं, कारण इतका वाद होऊ शकतो की अशा कुठल्या गोष्टीला कसं काय सायंटिफिक मानायचं किंवा का मानायचं वगैरे. पण हा अनुभव ज्याचा त्याने घ्यावा आणि त्यानंतर ते ठरवावं की ते आपल्यासाठी योग्य आहे की नाहीतर नाही करू, काहीच हरकत नाही. बघा मित्रांनो, ही अभिनेत्री आहे, चांगली नर्तिका आहे. एकूणच तिच्या व्यक्तिमत्वाकडे बघितलं तर मग मॅरेज मटेरियल वगैरे तसंही आहे. टॅरो कार्ड रिडिंग तुम्हाला फ्री मध्ये मिळेल. यंदा हिला कर्तव्य आहे. काय खास आहे की अगदी युद्ध पातळीवरती काम चालू आहे? तू करतेस की घरचे करतायत? घरच्यांना इतकी वर्ष वाटत होतं की मी करावंच लागणार नाही, कधीतरी अशी मी अचानक कोणाला तरी घेऊन नाराज उभीच करेन ही ती व्यक्ती. आणि बघा पण नाही घडून आलं तसं. एका मागोमाग एक मी काम करत होते आणि माझ्याहीकडनं बऱ्याचदा कामालाच प्राधान्य दिलं गेलं. ती माझी मानसिक गरज होती, मला आवडत होतं काम करणं. आणि जसं मी म्हटलं की एका वेळी 2 महत्वाच्या गोष्टींमध्ये नाचण्यापेक्षा एकात आपण नीट कॉन्सन्ट्रेशनने काहीतरी करू असा माझा मानस होता. आणि तसंच मी करत आले आणि म्हणून तो एवढा काळ गेला जो काही गेला. त्यामुळे त्या घरच्यांना वाटतं की आता आम्ही, म्हणजे मला असं वाटत होतं की कधीतरी जसं सगळ्यांचे आई वडील असं करतात की करायचं हा आता यावर्षी काही हे नको, असं नाही केलं. पण एवढं छान सुंदर फ्लर्टिंग करणार, लग्न करणारं कोणी नाही भेटलं, फ्लर्ट हो. म्हणजे मला असं वाटतं की रिलेशनशिप ही गोष्ट सुरुवातच त्याची या हेतूने करावी. आपल्याला याच्यातनं सिरियसली कुठेतरी पोहोचायचं. भले त्याचं कल्पनेशन लग्नात होईल न होईल हा भविष्यातला, पण सुरुवातच करताना जस्ट अ फ्लर्ट असं कधी वाटतं करावं असं नाही. मला कायम लग्न करायचं. पण लग्नाच्या बाबतीत काय अपेक्षा? बापरे, अपेक्षा म्हटलं ना की मला असं कायम वाटतं की माझे ऑप्शन्स कमी होतील की काय. अपेक्षा एवढ्याच आहेत की मला माझं काम करायला मिळावं. तेवढ्या करता मी काही स्थळं मी नात्यात, त्यांना परदेशात स्थायिक व्हायचं होतं. मला स्थायिकचा मुद्दा नाही आता, मला जाऊन येऊन का होईना पण काम करायला आवडतं. दुसरी गोष्ट, हे दिसतंय ना, हे सगळं आवडणारी व्यक्ती हवी, बनवून देणारी हवी. असं तुला आवडणारी मी बनवेन आणि समोरच्याने बनवून दिलं तर उत्तम खबैया होईल याची मला गॅरंटी. माझी स्वतःची जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे मला नाती आवडतात, माणसं आवडतात, मला नाती जपणं आवडतं. तर तसं त्या व्यक्तीचा थोडा अप्रोच असावा. मी असं म्हणत नाही की प्रत्येक गोष्टीसाठी त्या व्यक्तीने धावत पळत उठून माझ्या फॅमिलीत यावं, पण आपण बघतो बऱ्याचदा की मुलीची फॅमिली थोडीशी बॅकफूटला राहायची पर्यंत. आता ते दिसतं चित्र की नाही, मुली फॅमिलीज आणि इक्वल आणि दोन्हींना प्राधान्य मिळालं पाहिजे. माझी जरा मोठी सो त्याला काही एकीला पटवलं झालं असं नाही. बिचारायला त्याला 13-14 एवढे पटवावे लागणार, मला किव येते. पटवावे नाही लागणार, पण मी खूप लाडकी आहे माझ्या फॅमिलीमध्ये. ऑफकोर्स प्रत्येक मुलगी असते, पण मी जरा जास्तच लाडकी. खूप इनिशिएट करते गोष्टी, मला एंटरटेनिंग राहायला आवडतं, एंटरटेनमेंट करायला आवडते. सो ते सगळं बघून त्याने विचार करावा की ते सुटणार नाही, कारण ते चुकीचं नाही. मी नवीन काही गोष्टी अडॅप्ट करायला नक्कीच. एक सामाजिक प्रश्न, म्हणजे मगाशी लग्नाचा विषय निघाला होता, मला वरून विचारावा असं वाटतं.
आपण मध्येच मुदकाचा आस्वाद घेतला, तो हा की लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिप याच्यामध्ये तू कशाला प्राधान्य देशील? सध्या मी यापैकी कशालाही देईन असं नाही. मला लग्ना आधी काही काळ लिव्हिंग मध्ये राहायला आवडतं, जेणेकरून आपल्याला व्यक्ती दोघांनाही आम्ही एकमेकांना कळू. पण मला स्वतःला लग्न आवडतं, मला ती पद्धत आवडते. मी लिव्हिंग कधी केलंच नाहीये, त्यामुळे त्याबद्दल मी कमेंट करणं चुकीचं आहे, कारण मला माहितीच नाही. त्याच्याशिवाय मी त्याबद्दल बोलू नाही शकत. पण कुठेतरी आत्ताची काळाची गरज आहे की डायरेक्ट तुम्ही लग्नाचा निर्णय घेण्यापेक्षा काही काळ एकमेकांबरोबर राहून, आणि हे मला ऍडव्होकेट म्हणूनही वाटतं, टॅरो रीडर म्हणूनही वाटतं, अभिनेत्री म्हणूनही वाटतं, आणि अश्विनी कासार एक जनरल एक सामान्य मुली म्हणूनही वाटतं. तुमचं फक्त फायनान्शियल आणि सोशल स्टेटस आता मॅटर करत नाही. तुमचे राजकीय विचार, तुमचे कलात्मक विचार हे मॅटर करतात माझ्यासाठी. त्याच्यावरनं नातीताना सुद्धा मी बघितलेले. आपला मगाशी टॅरोचा विषय झाला. आपण असं धरून चालू, मी सरासरी 10 जणांचा समजा टॅरो, 10 टॅरो केले समजा रीडिंग. तर एक काळ असा होता की 10 पैकी 7 एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या केसेस होत्या. केसेस म्हणणं चुकीचं आहे, ते कुठेतरी या गोष्टींनी रिलेशनशिपवरचा विश्वास या जनरेशनचा उडत चाललाय का, त्याच्याने आपला उडेल का असंही वाटतं. की जर हे दर 10 पैकी 7 लोकांचं घडतंय, तर कशावरून आपण त्या 7 बसू? कशावरून आपल्याला एखादं परफेक्टच पार्टनरशिप असलेलं बरोबर आहे. हा प्रश्न लिव्हिंग करावं की नाही, हो ती आता काळाची गरज आहे, पण तेच करत राहावं असं मला वाटतं. कुठेतरी त्या गोष्टीला एक सोहळा असावा, कुठेतरी तो सोहळा साजरा व्हावा, कुठेतरी माझ्या आपलेष्टांनी, माझ्या जवळच्या लोकांनी त्या आनंदात सहभागी व्हावं, हे मला वाटतं. हे माझं वैयक्तिक. कोणासाठी हा नियम नसतो की लग्नच केलं पाहिजे आणि लिव्हिंगच केलं पाहिजे ना. तुम्हाला जे तुमच्यासाठी योग्य आहे, माणूस म्हणून तुम्हाला शांत झोप ज्या दिवशी ज्या गोष्टीने लागणार आहे ते तुम्ही. आता तू बोलताना म्हणालीस की तुमच्या सगळ्या प्रकारच्या विचार प्रक्रिया असल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये सामाजिक असल्या पाहिजे, राजकीय असल्या पाहिजे. तुझी स्वतःची राजकीय भूमिका किंवा राजकारणाकडे सध्याच्या बघण्याची दृष्टिकोन काय? दृष्टिकोन हे धाडस आहे. जर मी हे विधान करते तर हे खरोखर धाडस आहे. मला नाही वाटत आपण काही दृष्टिकोन ठेवू नको. आपण आता वैयक्तिक आपल्या वैचारिक प्रगतीकडे आपण लक्ष दिलं. हे जेव्हा प्रत्येकाला वाटू लागेल तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्टीतली सत्यासत्यता कळेल. मी सोशल मीडियावर आहे, मी सोशल मीडिया मला ज्या प्रकारे आवडतो त्या प्रकारे मी त्याच्यावर ऍक्टिव्ह आहे. मी त्यातल्या किती गोष्टींवर बिनधास्त विश्वास ठेवू शकते हा प्रश्न मी जर स्वतःला विचारला तर नाही ठेवू शकत. माझ्या स्वतः बरोबर घडलेले किस्से इंटरप्रिटेशनची घाई होती. प्रत्येक वेळी आपण जे बोलतो ते तसंच्या तसं तरी घेतलं जाईल याची गॅरंटी नसते. त्याच्यातले बिटवीन द लाईन्स शोधून जे मला म्हणायचं नाहीये, जो माझा हेतू नाही, तो माझ्या माथी मारला जातो. आपल्या हातात आहे काय? आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्यापैकी एक महत्वाची गोष्ट सत्यतेकडे लक्ष देणं. ती पटल्याशिवाय आपण कुठल्या निष्कर्षाला नको पोहोचायला. ती घाई दुसऱ्यासाठी हानिकारक. इंटरप्रिटेशनची घाई वेळ घेऊ. मला मान्य आहे सगळं फास्ट आहे, सगळं खूप. आता जर मी नाही टाकलं तर कदाचित ते शिळं होणार चालेल, पण सनसनीखेजपेक्षा सणसणीत खरं जास्त महत्वाचं. मगाशी तू ज्याप्रमाणे म्हणालीस त्याप्रमाणे अभिनेत्री असो, तुझ्यातली ॲडव्होकेट असो, टारो रीडर असो, तुझी मतं तू अगदी ठामपणे आमच्यासमोर मांडलीस. आणि काय म्हणतात देर आहे, दुरुस्त आहे, किंवा काय म्हणतात ना थोडीशी वाट बघण्याचं फळ जे असतं सब्र का फल मोदक होता.
तर आम्हाला पण सब्र का फल मीठा मिळालेला आहे. गेले 1.5 वर्ष आम्ही वाट बघत होतो ती अश्विनी आज आम्हाला मनसोक्त राबलेली आहे. सो तू आलीस, गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच आपण भेटत राहू सातत्याने. तुम्ही 1.5 वर्षात माझ्यावर गिवअप केलं नाही यासाठी तुमचं आणि गल्लीकरांचं मी मनापासून तुम्हा दोघांचेही आभार मानते. आणि मला अशा गप्पा मारायला खरोखर आवडतात. पुढे छान अन्न आहे, मस्त आपल्या आवडीचं जेवण. हे बोनस होता आज तू असताना. न सांगता हवे ते प्रश्न विचारले मला. ही जागा, हा अँबियन्स मला प्रचंडच आवडलाय. म्हणजे ज्यांनी मला सजेस्ट केलं होतं कोकण कट्टा, त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणेन. आणि स्पेशली तुम्हाला थँक्यू की मी तुमच्या माध्यमातून कोकण कट्टा, आज कोकण कट्टाच्या सहयोगाने सिनेमा गेली आज इथे आहे. आणि मला वाटतं खूप छान रंगलं जे काय आहे. सो पुन्हा एकदा तुझे खूप खूप धन्यवाद. असेच आपण सातत्याने भेटत राहू.